Hello, this is my artifact episode number 45 शायद असंच काहीतरी असेल. आता नियर अबाउट रात्री 9:30 वाजले. येस, रात्रीचे 9:30 वाजले. तुम्ही चकित नका हो, हा सूर्य नाही, जस्ट फ्लैश लाइट है जो कि बहुत ही मोठा है. त्यामुळे असं वाटत आहे का ते हा इफेक्ट. बट दिस इज द नाईट. रात्री 9:30 वाजले. काल आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला नाही कारण आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्यासाठी मला बहुत टाइम होता, त्यामुळे मी नाही बनवला. बहुत टाइम होता त्यामुळे नाही बनवला. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड नेहमी खाईमुळे बनवलं पाहिजे. जसं टाइम लागेल तेव्हा तो बनतच नाही. सो कालचं आणि आजचं मिळून आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आज टुडेज वगैरे. सो व्हॉट्स टुडे स्पेशल? टुडे काही नाही यार. काल मी एक मूवी बघितला. SEAL Team 6, the raid of Osama bin Laden. Yeah, I watched that movie and this is really fantastic movie. One of the greatest movie in that list. This movie is total truth about how to dominate that Osama bin Laden, that creepy guy जिसने हजारों लोगों की जानें ली. He is responsible for thousands of men, women and children. Well, this is a great movie. मी इंग्लिश बोलतो ना, त्यामुळे माझे पंक्च्युएशन इंग्लिशमध्ये काफी माहोल होऊन राहिले. बेस्ट आहे माहोल आहे. टुडे स्पेशल आहे. आज इंटरनेट प्लॅन मारला. इट्स रिअली बेस्ट. इंटरनेट प्लॅन मारला त्यामुळे व्हॉट्सॲप फेसबुक खूप सर्च होऊन आलं. नियर अबाउट 70% तर याच्यातच गेलं. व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे बघतो बोललो मूवी, बट नाही बघून आता. काल मी काऊन नाही बनवला आर्टिफॅक्ट एपिसोड? तर काल मी स्टोरी इमॅजिन करतो. कोणती? बायनरी कोड, द बुक ऑफ प्रेझेंट डे. व ॲक्च्युली मी जो सेगमेंट 1 आहे त्यालाच रिडिझाईन करून आलो, रिकन्स्ट्रक्ट करून आलो. कारण आतापर्यंत मी डिझाईन केलं होतं त्याच्यामध्ये हेच होतं का प्रोफेसर केरला अटॅक, तो हायवेवरचा, आणि त्याच्यामुळे तो सिक्वेशन, द क्रीपी काय, द टफ काय, चेसिंग सिक्वेन्स, त्याच्याबद्दल विचार करून राहिलो होतो. बट काल मी विचार केला तो आहे याच्याबद्दल. हा नाही का, न्यूक्लिअर युरेनियम 235. वेल, एक युरेनियम म्हणजे काय असते? युरेनियम 235 इट्स अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. इज रिअली हॉट. म्हणजे मी याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्ट केलं का इम्रान झॅकेर नियर अबाउट 12 ग्राम युरेनियम चोरते खाणीमधून. 12 ग्रॅम युरेनियम म्हणजे बहुत जास्त झालं. बहुत जास्त. 5 ग्रॅम युरेनियमनी एक ॲटम बॉम्ब बनते. राईट? 5 ग्रॅम युरेनियम. 5 ग्रॅम युरेनियमनी 13 करोड लिटर पाणी एव्हॉपरेट होते. 13 करोड लिटर.
म्हणजे बहुत जास्त हीट असते त्याच्यात. फक्त 5 ग्रॅममध्ये. 5 ग्रॅम. इट डझंट मॅटर. इट्स अ मॅटर ऑफ what is the element like. Is the uranium. Is like a chain reaction formed on this. एक प्रकारे चेन रिएक्शन फॉर्म होते त्याचे. युरेनियम 235 यांचे व्हॅलेन्स शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते अनस्टेबल असतात. स्टेबल करण्यासाठी ते हायड्रोजनवर अटॅक करतात किंवा अदर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर अटॅक करतात. त्यांना ते हीट अप करतात. पुन्हा त्यातून 3 इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. पुन्हा अशा प्रकारे ते क्यूब रूट फॉर्म होऊन जाते. म्हणजे 3 चे 9, 9 चे 27, 27 चे कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये चेन रिएक्शन मध्ये फॉर्मेट होऊन जातात. अल्फा, बीटा आणि गॅमा फॉर्मेशन थ्रू. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड uranium 235. That's made a atom bomb. No, it's a really बहुत ही खतरनाक असते तो बॉम्ब. बहुत ही खतरनाक. समजा जर रेडिएशन वगैरे कुठे असेल म्हणजे ते बॉम्ब वगैरे पडला आणि रेडिएशन वगैरे पसरलं तर ते रेडिएशन्स बहुत हिटेड असते. नियर अबाउट ॲट सरफेसवर ते 163 डिग्री सेल्सिअस आणि ॲट ॲटमॉस्फिअर इट्स लेस दॅन म्हणजे नियर अबाउट 100. म्हणजे रिअली बहुत ही गरम आणि चेन रिॲक्शन असते आणि कंटिन्युअसली वाढत जाते. कंटिन्युअसली 136 इज द प्रायमरी टेम्परेचर and it's continuously increasing by near about 200 degrees Celsius. Other than आज एक शो बघितला आहे स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंगचा इनटू दिस टाइम ट्रॅव्हल. वेल मी काइंड ऑफ तो एपिसोड बघितला आणि त्याच्यावर असं वाटते का मी एक मूवी बनवायचा आहे त्याच्यामध्ये टाइम ट्रॅव्हल दाखवायचं आहे. वेल टाइम ट्रॅव्हलचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे. इफ यू कॅन रन at 3.8 into 10 to the power 8 meter per second square is the speed of light, then you can travel the time. That means you became a time traveler. म्हणजे आप करीब लाइट के स्पीड से दौड़ने लगे तो आप वक्त को रोक सकते हैं या आप टाइम ट्रॅव्हल बन जाते हैं. क्योंकि आता पहा म्हणजे जो व्यक्ती नियर अबाउट एवढ्या स्पीडवर समजा ट्रॅव्हल करत असेल तर त्यासाठी स्पीड बहुत ही कमी होते. बहुत कमी ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे समजून जा एक बस आहे जे रोडवरून चालली आहे आणि त्याची स्पीड आहे नियर अबाउट लाईटची स्पीड म्हणजे 3.8 into 10 to the power 8 meter per second square. That's a really big value. म्हणजे तो नियर अबाउट एवढे मीटर्स पर सेकंड्स मध्ये कव्हर अप करतो. तर म्हणजे विचार कर ना त्याची किती स्पीड असेल. तर तेवढ्या स्पीडने एक बस चालली आहे. तर त्या बसमध्ये जे प्रवासी आहे ना म्हणजे जे पॅसेंजर्स बसून आहे त्या पॅसेंजर्सना असं फील होते टाइम बहुत हळू चाललाय. बहुत हळू म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर वर्ल्ड मध्ये नियर अबाउट 1 घंटा झालाय आणि इथे 1 मिनिट झालाय. म्हणजे नियर अबाउट 59 मिनिटचा गॅप पडतोय त्यामध्ये टाइम मध्ये. इतकं हळू चालू. सो दॅट्स वाय इट बिकेम अ टाइम ट्रॅव्हलर. सो म्हणजे याच्यावर एक मूवी बनवायचा म्हणजे थोडंसं स्पेस टाइम ॲस्ट्रोनॉट्स near about science equipment, really specific and creepy equipment I never imagined. I imagine but world doesn't imagine and I seen them. It's really best of best. So what now? Otherwise nahi, just तू पॅक मारलाच आहे ना. वेल मी काही एवढा बेटा ॲडिक्ट नाही इंटरनेटचा फर्स्ट थिंग. त्यामुळे म्हणजे मला जेवढी गरज लागते बाबा व्हॉट्सअप फेसबुक तर पाहिजेच.
आणि याच्यासाठी मी काही जास्त बहुत दिवस रात्र त्याच्यात घेणार. जस्ट 10-15 मिनिट त्यातही बघतो, त्यातही कोणी ऑनलाईन असेल तर कोणी मुद्दामून चॅट घेऊन त्यासोबत चॅट करतो. बस नाही ऑनलाईन असणं तेच, बाकी नंतर काहीच नाही. नंतर असं काही करत नाही बेटा. Don't be thinking about it. I'm not addict on this internet. नियर अबाउट मी 4 वर्षापासून कंटिन्यू इंटरनेट वापरून राहिलो. त्यामुळे सो दिस इट. गुड बाय, टेक केअर, गुड नाईट, थँक्यू. आणि हे दुपार नाही आहे, स्टोन इथं खूप मोठा हॅलोजन लागला आहे या कांबळेकरांच्या घरी, त्यामुळे बहुत ही जास्त प्रकाश होऊन राहिला आहे. गुड बाय, टेक केअर, गुड नाईट.